माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राहीन, असं जाहीर वचन रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी दिले। गोपीचंद पडळकर आणि मी दोघेही आक्रमकपणे भूमिका मांडत राहिलो नाही तर विरोधक आम्हाला नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत। गोपीचंद पडळकर हे वंचितांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहतात, त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर राग आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। ते शनिवारी वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधील बिरोबा मंदिर सभा मंडप उद्घाटन प्रसंगी सदाभाऊ खोत बोलत होते। सदाभाऊ खोत यांना आपल्या भाषणात गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना अश्रू अनावर झाले होते। गोपीचंद पडळकर आणि मी समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना जवळ घेऊन प्रसंगी आक्रमक भूमिका घेत त्यांचे प्रश्न सोडवतात। जर आम्ही दोघांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्या नाहीत तर आम्हाला विरोधक नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत। त्यामुळे गोपीचंद पडळकर सारखं नेतृत्व जपलं पाहिजे आणि ते मोठं केलं पाहिजे। मी तर माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेल, असं म्हणत असताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले।